नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दिनांक 29/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्ष यांच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आमदार संजय गायकवाड याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा व शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा शेवगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेवगाव पोलीस स्टेशनकडे रवाना झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते तसेच समविचारी पक्षाचे पदाधिकारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे व असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आमदार संजय गायकवाड याच्या अश्लील शिवीगाळ केल्याच्या वक्तव्याचा निषेध केला. आमच्या हाती त्यांचे चलचित्र हाती आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवित आहोत. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून बुलढाण्याचा अक्कलशून्य आमदार संजय गायकवाड याने पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत. ते आपण सगळ्या क्लिपमध्ये आपण ऐकले असते. त्या शिव्या आपण प्रत्यक्ष बोलू शकत नाही वापरलेले आहेत आणि प्रशांत आंबीला घरात घुसून मारील अशी धमकी दिली. म्हणून काल बुलढाण्याला महाराष्ट्रातले हजारो सर्व कार्यकर्ते, कम्युनिस्ट कार्यकर्ते तर होतेच, आंबेडकरी विचाराचे, लोकशाही विचाराचे सर्व लोकशाही प्रेमी, शिवप्रेमी कार्यकर्ते बुलढाण्याला गेले होते. या ठिकाणी एक प्रकार पाहायला मिळाला की त्या कार्यकर्त्यांना विदर्भामध्ये प्रचंड ऊन आहे आणि उन्हासाठी सावली शामियाना केलेला होता, पाणी आणून ठेवलेलं होतं, या खुर्च्या आणून ठेवलेल्या होत्या. या संजय गायकवाड आमदारांनी त्या तिथल्या शामियानावाला आणि त्या खुर्च्या ज्याच्या होत्या त्याला दंबाजी केली आणि ते शामियाना काढून नेला, पाण्याचे जार काढून नेले, खुर्च्या काढून नेल्या. अशा प्रकारची दहशत त्यांनी काल तिथं केलेली आहे. तर म्हणजे ज्यांचा गुडघ्यात मेंदू असतो, आम्हाला माहिती मिळाली की यांनी त्या शहरामध्ये अनेक पुतळे उभारलेले आहेत. कालही मी सांगितलं त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचा एक पुतळा त्यांनी त्यापैकी उभा केलेला आहे. अहिल्याबाई होळकरांनी लोकांना पाणी मिळावं म्हणून बारो खोदल्या, त्या काळामध्ये खापरी पाईपलाईन केल्या आणि लोकांना पाणी दिलं. आणि हा आमदार लोकशाही मार्गाने निवडून आलेला आमदार, घटनेची शपथ त्याने घेतली. त्या आमदारांनी काल पाणी आणि सावलीसुद्धा काढून घेतली. अशा प्रकारचं कार्य त्याने काल तिथं केलेलं आहे. आणि हा जो संजय गायकवाड आहे हा कुठलंही काहीच ऐकून घेण्याची तयारी नाही, माफीसुद्धा मागतो तर अशा मगरुरीमध्ये मागतो. आणि पुस्तक न वाचताच कर्मचाऱ्यांनी जर पुस्तक वाचलं असतं, ज्याने हे पुस्तक वाचलं त्या सर्वांनी शिवाजी कोण होता या शब्दाबद्दल कुठल्या प्रकारचा आक्षेप कोणाचाही नाही. आणि पानसरेंनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की शिवाजी हे आमचे आईसारखे आहेत. आपल्या आईला काही आपण आवाजावा बोलत नाही, आईला आपण एकेरी भाषेतच बोलतो. त्याचबरोबर शिवाजी महाराज हे हाडामासाचे माणूस होते. त्यांनी सांगितलं शिवाजीला आम्हाला देव करायचं नाही, यांना शिवाजीला देव करायचं, शिवाजीच्या महाआरत्या करायच्या, म्हणजे त्यांच्यासारखं आम्ही वागू शकत नाही. ते देव होते आणि आम्ही मात्र कोणतेही कामं करायला या ठिकाणी तयार. अशा पद्धतीचं या शिवाजी कोण होता टायटलबद्दल यांनी जे ऑप्शन घेतलं आणि सरांनी आता सांगितलं शिवाजी महाराजांचा अपमान किती लोकांनी केलेला आहे. तर म्हणजे शेवगावला सुद्धा शिवाजी पुतळा आहे. शिवाजी महाराज पुतळा आम्ही तर काय कोणी ऐकलं नाही म्हटलेलं, अजून शिवाजी पुतळाच म्हणतो ठिकठिकाणी. अनेक वाक्य होता जीवा म्हणून वाचला शिवा, एकेरी भाषा अनेक उल्लेख सापडतात. आणि यापूर्वी स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांनी तर दगलबाज शिवाजी असं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर कोरटकर नावाचे एक जुने, त्यांनी जवळजवळ 1945-46 मध्येच शिवाजी कोण होता या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अनेक विद्वान तज्ज्ञ माणसांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. याचा अर्थ शिवाजी महाराजांचा अपमान किंवा त्यांना कमी समजण्याचा प्रयत्न नाही, तर त्यांच्याबद्दलची प्रेम आणि आपुलकी अशा पद्धतीने शब्द वापरले आहेत. परंतु हे सरकार आज संजय गायकवाड सारखे धीरेंद्र काय नाव त्याचं ब्रह्म काय धीरेंद्र काय कोणतो शास्त्री मिश्री आणि आणखी बागेश्वर आणखी एक आज कोण महाराज त्याचं पण ऐकलं आणि आकलेचे तारे तोडतात. आणि यांना शिवाजी महाराजाचं महत्त्व महाराष्ट्रातून कमी करायचं आहे. आणि ब्राह्मणी जे काही आहे मस्तक त्यांचं
त्या पद्धतीचं या ठिकाणी करायचं आहे. आणि शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व केलं आणि सगळ्या मावळे मुस्लिमांसह त्यांचे सरदार मागच्या पानावर सगळे दिलेले आहे. शिवाजी महाराजांचे सरदार कोण होते वगैरे हे त्यांना दाखवायचं नाही. आणि त्यांना आजही श्रीमंत असं राजकारण त्यांना करायचं आहे. आणि हा त्यांचा पॉलिटिकल अजेंडा आहे, तो आपण सर्वांनी उधळून लावला पाहिजे. अरे शिवाजी कोण होता म्हणून तुला एवढा राग येतो, तर शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जे काही कार्य केलं ते कार्य तुम्ही निवडून आलेले आमदार या ठिकाणी करतायत का? लोकांना या ठिकाणी मुद्द्यावरून मुख्य मुद्दे सोडून वेगळ्या दिशेने भरकवण्याचा प्रयत्न जे होतोय. ज्यांना मुद्द्याने उत्तर देता येत नाही, ज्यांना अक्कल नाही, असे लोक काय करतात, गुद्द्यावर येतात. आणि त्यांना आता महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला या लोकांचं सगळं कार्य समजलेलं आहे. तुम्ही एवढे मोठ्या संख्येनं बहुमताने निवडून आले, तर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक म्हणतात की आम्ही त्यांना समज दिली, आम्ही त्यांना समजून सांगू, यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. अरे त्या शिव्या जर ऐकल्या तर त्या संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा व्हायलाच पाहिजे. परंतु त्या शिव्या त्यांनी काय दिलं, अदखलपात्र. इतक्या घाणेरड्या शिव्या दुसरं जर कोणी बोललं असतं तर त्याची काय हाल केली असते तुम्ही. आणि अशा पद्धतीनं म्हणून आज या ठिकाणी संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि म्हणून शिवाजी कोण होता याचं सुद्धा वाचन महाराष्ट्रभर करतायत. तर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. ताबडतोब त्यांनी काढलं की आम्ही वाचतो पुस्तक, कोणी आम्हाला अडवायला. काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड, सर्वच संघटना याच्यामध्ये आक्रमक झालेला आहे. हा काही शिवाजीचा इतिहास किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे कोणी एका कम्युनिस्ट पक्षाचे काही मक्तेदारी नाही, हे सर्वांचे आहेत. आणि म्हणून या महापुरुषांच्यासाठी त्यांचा अपमान, त्यांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्याने अपमान केला म्हणून स्वतः त्या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल वाईट मतं जनतेमध्ये तयार करायचे, याला आमचा सर्वांचा विरोध आहे. आणि आज सर्वजण आपण या ठिकाणी सहभागी झालात. मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद तर देणार नाही, कारण आपलं कर्तव्य आहे. पण तुम्हाला एक क्रांतिकारक जय भीम, लाल सलाम सर्वांना. अरे या संजय गायकवाडचं करायचं काय? जवान सरजी तो मागे बढो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अरे अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या संजय गायकवाडचा, संजय गायकवाडवर कारवाई, संजय गायकवाडवर कारवाई. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.